लास्ट लेक्चर मध्ये आपण स्टॉक इक्विटी स्टॉक चालू केलेला होता आणि गन इंडिकेटर हा पार्ट बघितला. त्याचं लाईव्ह सेशन हे आज आपण बघितलेलं आहे. उद्या आपण पुन्हा लाईव्ह सेशन घेणार आहोत. तर आज थोडं पुन्हा सपोर्ट आणि रेजिस्टन्स याबद्दल थोडं आज डिस्कस करायचंय. सपोर्ट अँड रेजिस्टन्स कन्सिडर करूया. एक स्टॉक आहे, त्याची मोमेंट आपल्याला बघायला मिळते. तो खाली येतोय, पुन्हा वर जातोय, पुन्हा खाली येतोय, पुन्हा वर जातोय. ओके, तर ह्या झोन मध्ये मला त्याची मुवमेंट दिसते. टॉप कुठपर्यंत तो गेला, मी तिथे एक लाईन ड्रॉ केली. बॉटम जिथपर्यंत आला होता तिथे एक मी लाईन ड्रॉ केली. आता हे दोन लाईन काय शो करतील? जो बॉटम आहे, सपोर्ट म्हणजे काय, आधार देणे, बरोबर आहे. समजा ही प्राइस इथे होती 100 रुपये त्या स्टॉकची आणि इथे प्राइस होती 120 रुपये. ओके, तर हा 100 रुपये प्राइस ह्या स्टॉकच्या प्राइसला एक प्रकारे काय करतोय, सपोर्ट देतोय. आणि 120 ही प्राइस काय आहे, एक प्रकारे रेजिस्टन्स, अडथळा आहे, त्याला वर जाण्यापासून थांबवत आहे. तर हे सपोर्ट आणि रेजिस्टन्स नेमकं तयार कशामुळे होतात तो पण पाठ बघूया. ओके, मार्केट हे दोन इमोशनवर चालतं, बरोबर आहे. स्टॉक मार्केट इज अ गेम ऑफ फेअर अँड ग्रीड. हा लालच आणि भीतीचा खेळ आहे. ओके, कन्सिडर करूया की मार्केटमध्ये पहिला इमोशन आलेला, फेअर आलेला आहे. मार्केटमध्ये फेअर आलाय म्हणजेच काय, मार्केट हा काय होतो, फॉल होतो, बरोबर आहे. सगळेजण फेअर मध्ये आलेत, आपले आहे ते शेअर ते सेल करतायत. ओके, आणि जसा सेल करतील तसा त्याची प्राइस काय होत जाणार आहे, कमी होणार आहे. कारण सप्लाय वाढतोय आणि डिमांड कमी आहे, बरोबर आहे. फेअर मध्ये काय होतो, तुम्ही सगळेजण शेअर विकता, पण विकत घेणारे कमी असतात. त्यामुळे आपल्याला शेअर कसे विकावे लागतील, लो प्राइसला विकावे लागतील. आणि त्यामुळे त्याची प्राइस काय होत जाणार आहे, डाऊन डाऊन होत आहे. म्हणजेच ज्यावेळी फेअर येतो, मार्केट फॉल होतो. मार्केट फॉल होतो म्हणजेच काय, आपण मार्केटमध्ये काय क्रिएट करतो, सप्लाय क्रिएट करतो. ओके, मार्केटमध्ये काय क्रिएट करतो, सप्लाय क्रिएट करतो. ओके, म्हणजेच आपण काय करतो, इथे सेलिंग करतो, बरोबर आहे. सेकंड इमोशन आहे ग्रीड. समजा एक पॉझिटिव्ह न्यूज मार्केटमध्ये आलेला आहे. आता ग्रीड ज्यावेळी येतं त्यावेळी मार्केट काय होतो, राईज होतो. राईज होतो म्हणजेच काय, आपण सगळेजण शेअर बाय करतो, बरोबर आहे. आपल्याला सगळ्यांना शेअर पाहिजेत, आपण डिमांड करतो, बरोबर आहे. आपण घेणारे जास्त होतो आणि विकणारे कमी होतात. त्यामुळे त्याची प्राइस काय होत जाते, वाढत जाते. म्हणजेच कोणता झोन तयार झाला, डिमांड. डिमांड म्हणजे तिथे आपण काय करतोय, बाईंग करतोय. ओके, तर हे सगळ्यात इम्पॉर्टंट आहे. मार्केटमध्ये फेअर आला की मार्केटमध्ये काय क्रिएट होतो, सप्लाय. मार्केटमध्ये ग्रीड आला की मार्केटमध्ये काय क्रिएट होतो, डिमांड. ओके, आता इथे आपण कन्सिडर करूया, एक स्टॉक आहे, तो आधी 90 रुपयाला होता. काही ट्रेडर आले, त्याची प्राइस वाढवले, 104 105 ला गेला. आणखी ट्रेडर्स आले आणि त्याची प्राइस वाढवले. ओके, आणि शेवटी तिची प्राइस 120 पर्यंत गेली. आता 120 ला गेल्यानंतर काही ट्रेडरना भरपूर प्रॉफिट झाला. ते काय करायला चालू केले, सेलिंग करायला चालू केले. ओके, ते बघून बाकीच्यांनी सेलिंग करायला चालू केले. म्हणजेच काय, 120 प्राइसला आल्यानंतर एक काही जणांनी प्रॉफिट बुक केला आणि तिथून मार्केट डाऊन व्हायला चालू झाला. आणि ते बघून बाकीच्या ट्रेडरनी खाली केला आणि पुन्हा मार्केट डाऊन डाऊन होतपर्यंत कुठं आला, 100 ला आला. आणि बऱ्याच जणांना दिसून आलं की प्रिव्हियस मार्केट 100 पासून वर गेलेलं आहे. ओके, म्हणजे 100 ह्या पॉइंटला सपोर्ट, म्हणजेच काय झाला, एक सपोर्ट जनरेट झाला आणि इथे आपण काय करतोय, लो प्राइसला आला म्हणून पुन्हा आपण इथं बाय करतोय. ओके, आणि पुन्हा तिथून बाईंग चालू झाली, पुन्हा तिथून तो 120 ला गेला. हिस्ट्री ऑलवेज रिपीट. आता बऱ्याच ट्रेडरना काय दिसून आलं की मागच्या वेळी तो 120 पासूनच खाली पडलेला आहे. म्हणजे 120 ला आल्यानंतर त्यांच्यामध्ये कोणता इमोशन येईल, फेअर, बरोबर आहे ते प्रॉफिट काढूया. पुन्हा इथून तो खाली पडायला चालू झाला. ओके, पुन्हा खाली आला, 100 ला आला. आता पुन्हा हिस्ट्री ऑलवेज रिपीट. मागच्या वेळी बऱ्याच ट्रेडरना काय दिसून आलं की 100 पासून राईज झालेलं आहे. म्हणजे इथून पुन्हा त्यांच्यामध्ये कोणता इमोशन येईल, ग्रीडी, बरोबर आहे. ते बाय करतील, पुन्हा वर जाईल. म्हणजे हा जो खेळ आहे बघा, म्हणजे जे काही सप्लाय डिमांड झोन तयार होतात, हे सप्लाय डिमांड झोन आपण म्हणजे सगळ्या ट्रेडरनी मिळून तयार करतात, बरोबर आहे. आणि जसे हिस्ट्री रिपीट व्हायला चालू होते तसे ते रिस्पेक्ट करायला चालू करतात. ओके, तर हा पार्ट आपल्याला समजला पाहिजे, बरोबर आहे, की हा जो सप्लाय डिमांड झोन तयार होतो बऱ्याचदा हिस्ट्रीला बघूनही तयार होतो. म्हणूनच आपण म्हणतो ना, टेक्निकल अनालिसिस म्हणजेच काय, हिस्ट्री ऑलवेज रिपीट. आपण हिस्ट्रीचा अभ्यास करतो. ओके, मग यातून मला काय दिसलं, 120 हा रेजिस्टन्स तयार झालाय. 120 ला आला की ट्रेडर मध्ये कोणता इमोशन येतो, फेअर येतो. आणि इथे काय चालू होते, सेलिंग चालू होते. म्हणजेच काय क्रिएट होतो, म्हणजे हाच आपण काय म्हणू शकतो,
सप्लाय झोन. ओके, रेजिस्टन्स म्हणजेच आपण कन्सिडर करू शकतो सप्लाय झोन. सेम ज्यावेळी 100ला येईल, ग्रीड तयार झालं, सगळेजण बाय करायला चालू केले. ओके, आणि इथेच आपण ह्याला काय म्हणू शकतो आपण, डिमांड झोन. ओके, सप्लाय झोन अँड डिमांड झोन म्हणजे सपोर्ट म्हणजेच तुमचा डिमांड झोन, रेजिस्टन्स म्हणजेच तुमचा सप्लाय झोन. ओके, कारण इथून कंटिन्यू मार्केट फॉल होतोय आणि डिमांड झोन पासून मार्केट राईज होतोय. म्हणजेच मी असं म्हणेन, सपोर्टला आल्यानंतर कोण ऍक्टिव्ह होतात, बायर ऍक्टिव्ह होतात, आणि रेजिस्टन्सला आल्यानंतर कोण ऍक्टिव्ह होतात, सेलर ऍक्टिव्ह होतात. ओके, पण कधी ना कधी हा सपोर्ट आणि रेजिस्टन्स काय होतो, बदलतो. बरोबर आहे, चेंज होतो, तो आपल्याला बघायचा आहे. आणि तिथेच आपण एक चांगली मुवमेंट कॅच करू शकतो. आता मी असं म्हणेन, हा जो झोन आहे, एक तर तुम्ही 120ला गेल्यानंतर तिथून सेलिंग चालू होईल आणि 100ला गेल्यानंतर बाईंग चालू. ज्यावेळी मी डे ट्रेडिंगला येईल, त्यावेळी मी इंट्राडेला येईल, त्यावेळी मात्र मी काय कन्सिडर करेन, हा जो झोन आहे 100 ते 120, ह्याला मी न्यूट्रल झोन म्हणेन. बरोबर आहे. डे ट्रेडिंग मला फ्रेश प्रॉफिट कधी होईल, समजा एक स्ट्रॉंग बायर आला आणि त्याने ह्यावेळी मात्र रेजिस्टन्स ब्रेक केला. रेजिस्टन्स ब्रेक केला म्हणजे बायर एवढा स्ट्रॉंग झाला, इथे बसलेल्या सेलरला हरवला. ओके, की वॉर आहे, की युद्ध आहे, बायर आणि सेलर जो जिंकतो त्या साईडला मार्केट जातो, आणि इथे रेजिस्टन्स ब्रेक केला, तर इथे मला मार्केटमध्ये एक चांगला ट्रेंड मिळेल आणि इथे मला एक चांगला प्रॉफिट होईल. ओके, तर मी वेट कशाचं करेन, एक तर माझ्या समोर रेजिस्टन्स ब्रेक केला पाहिजे किंवा माझ्या समोर सपोर्ट ब्रेक केला पाहिजे. आता पुढचा पार्ट, हा रेजिस्टन्स ब्रेक केल्यानंतर तो पुढे कुठेपर्यंत जाईल. ओके, असं आहे का 120 तोडला म्हणजे 1000-2000ला जाईल, बरोबर आहे. तो रेजिस्टन्स ब्रेक केला म्हणजे कुठेपर्यंत जाईल, आणखी प्रत्येकाचा जसा प्रॉफिट होत जाईल, मग काय होणार आहे, फेअर क्रिएट होणार आहे, आणि एका स्टेज पासून तो पुन्हा काय होणार आहे, खाली येणार आहे, म्हणजे नवीन न्यू रेजिस्टन्स इथे तयार होईल. ओके, सेम तो ब्रेक केला तर आणखी न्यू रेजिस्टन्स पर्यंत तो जाईल. बरोबर आहे. सेम जर आपण बघितलं, सपोर्ट ब्रेक केला तर आणखी नेक्स्ट सपोर्ट पर्यंत जाईल, तो ब्रेक केला की आणखी नेक्स्ट सपोर्ट पर्यंत जाईल. बरोबर आहे. कारण जसा प्रॉफिट होणार आहे, कोणीतरी प्रॉफिट बुक करणार आहे, प्रॉफिट बुक केला की तिथून मार्केट खाली येणार आहे, आणि तोच आपल्यासाठी काय असेल, रेजिस्टन्स. आणि तोच पुन्हा काय होणार आहे, हिस्ट्री ऑलवेज रिपीट. सेम सपोर्टला खाली आला की पुन्हा कुठून तरी फ्रेश बाईंग होणार आहे, तिथून पुन्हा वर जाणार आहे, आणि तोच असेल आपला डिमांड झोन. ओके, तोच असेल आपला सपोर्ट. ओके, तर हे मार्केटमध्ये कंटिन्यू तयार होत राहतात. त्यामुळे आपल्याला इथे बऱ्याच कन्सेप्ट हे बघत राहणं महत्वाचं आहे. बऱ्याचदा असं होतं, तुम्ही आता बघितलेलं आहे की गन मध्ये समजा 100 ब्रेक केला तर तो कुठंपर्यंत जाईल, 300 पर्यंत जाईल. बरोबर आहे. पण तो 100 ब्रेक केला आणि तो गेला फक्त 150-200 पर्यंत, म्हणजेच काय, आणि तिथून जर खाली येतोय म्हणजे काय, इथे बऱ्याच जणांनी प्रॉफिट बुकिंग केलेलं आहे. ओके, आणि काही ट्रेडर्स जर एक्झिट होत आहे तर बरेच ट्रेड पॅनिक मध्ये एक्झिट होतील. म्हणजे हाच नवीन काय तयार झाला, पुन्हा रेजिस्टन्स तयार झाला. ओके, म्हणजे हे मार्केटमध्ये कंटिन्यू होतो, न्यू रेजिस्टन्स पण तयार होतात, न्यू सपोर्ट पण होत राहतात, आणि तिथे आपल्याला आपलं डिसिजन हे चेंज करावं लागतं. कंटिन्यू आपल्याला फ्लेक्झिबल माइंडसेट ठेवावं लागतं. असं नाही की असं कसं काय, तो तिथपर्यंत जायलाच पाहिजे. बरोबर आहे. मार्केटच्या मूडनुसार आपलंही मूड आपल्याला बदलावं लागतं, आपले डिसिजन आपल्याला बदलावं लागतं, फ्लेक्झिबल कंटिन्यू राहावं लागतं. ओके, तर तिथेच आपण कन्सिस्टंट प्रॉफिट मध्ये राहतो किंवा आपण मिनिमम लॉस मध्ये बाहेर पडतो. ओके, तर हा झाला सपोर्ट अँड रेजिस्टन्स, हा पार्ट कळाला सगळ्यांना. तर आता पुढचा पार्ट असा आहे की आपल्याला एक तर गन इंडिकेटर सगळ्यांना माहित झालेलं आहे की गन इंडिकेटर नुसार पण आपण सपोर्ट रेजिस्टन्स फाइंड आउट केलेला आहे आणि त्याची अॅक्युरेसी खूप चांगली आहे. ओके, सेम आणखी एक मेथड आहे जो सपोर्ट रेजिस्टन्स आपल्याला सांगतो, तर तो मेथड आहे आर ब्रेकर्स थेरी. ओके, तर आर ब्रेकर्स थेरी नुसारही आपण काय काढू शकतो, 4 सपोर्ट 4 रेजिस्टन्स हे फाइंड आउट करू शकतो. तर त्या थेरीमध्ये आपल्याला कशा पद्धतीने काम करायचं आहे तो पार्ट आपण आज बघणार आहोत. ओके, तर त्यासाठी आपण हे इक्विटीच आपला चालू आहे, आणखी आपण ऑप्शनला गेलेलो नाहीत. ओके, तर इक्विटीमध्येच आपल्याला आधी काम करायचंय, त्यानंतरच आपण डेरिव्हेटिव्ह मार्केट, हीच मेथड आहे डेरिव्हेटिव्ह मार्केटला, पण तिथे काही सेगमेंट वेगळे आहेत, काही सिम्बॉल वेगळे आहेत, तर त्या पद्धतीने आपण तो काम करणार आहोत. ओके, तर आर ब्रेकर्स थेरीनुसार आपल्याला सपोर्ट आणि रेजिस्टन्स कसे फाइंड आउट करायचे, तो पार्ट आज मी स्टार्ट करतोय. तर खूप चांगली मेथड आहे, आम्ही त्याच पद्धतीने आम्ही सगळेजण जे काय आहे ट्रेडिंग करतोय, आणि त्याची अॅक्युरेसी पण खूप चांगली आहे. ओके, तर ते मेथड आपण बघूया. स्क्रीनवर कोणी काही करू नका. ओके, स्क्रीनवर कोणी काय करायला जाऊ नका. तुमचा कर्सर ते इथे आणू नका स्क्रीनवर, फक्त बघा. बरोबर आहे.
सपोर्ट अँड रेजिस्टन्स बाय आर ब्रेकर्स थेरी. आता ह्याचं यूज कसं करायचं, ट्रेड प्लॅन कसं बनवायचा, तो पार्ट आपण आधी बघूया. ओके, तर पहिला पार्ट तुम्हाला काय करायचं आहे, आर ब्रेकर्स थेरी गण तुम्हाला चालू मार्केटमध्ये वापरता येईल, पण आर ब्रेकर्स थेरीचा तुम्हाला ट्रेड प्लॅन हा बनवावा लागतो. ओके, तर गण तुम्ही चालू मार्केटमध्ये वापरू, स्क्रीनवर कोणी काय करू नका. ओके, एक तर स्क्रीन अपडेट झालेली आहे, मला याच्यातलं काय लक्षात येत नाही, तुम्ही काहीतरी नवीन प्रॉब्लेम क्रिएट करू नका माझ्यासाठी. बरोबर आहे. ओके, तुमची स्किल इथं दाखवू नका. बरोबर आहे, थोडं ट्रेडिंग मध्ये दाखवा, इथं दाखवू नका स्किल. तर पहिला पार्ट आहे आपला स्टॉक सिलेक्शन. तर स्टॉक सिलेक्शन आधी आपल्याला करावं लागतं. त्यासाठी आपण कुठल्या ऍपचा वापर करत असतो हे सगळ्यांना माहित आहे, मनी कंट्रोल ऍप. तर पहिल्यांदा आपण मनी कंट्रोल ऍप मध्ये जायचं आहे. मनी कंट्रोल ऍप मध्ये आपण काय बघणार आहोत, एक तर आहे आजचा टॉप गेनर, हे कधी करायचं आहे, 3:30 नंतर किंवा 52 वीक हाय. बरोबर आहे. सेकंड आहे टॉप लुजर किंवा 52 वीक लो. ओके, तर उद्यासाठी मला स्टॉक सिलेक्शन करायचंय, त्यासाठी बघा, फर्स्ट मी कुठे जाणार आहे, मनी कंट्रोल ऍप मध्ये जाणार आहे. मनी कंट्रोल ऍप मध्ये जातोय. ओके, तर इथे खाली तुम्हाला दिसतं होम, होमच्या बाजूला काय आहे, मार्केट. मार्केटवर क्लिक करतोय. वर चेक करा इंडिया आहे का, इंडिया इथे चेक करा, आणि इथे चेक करा निफ्टी 50. बरोबर आहे, इथे आपल्याला काय घ्यायचंय, निफ्टी 50. तर आजचा टॉप गेनर कोणता आहे, टाटा स्टील आहे. ओके, तर पहिला स्टॉक मिळाला मला टाटा स्टील. आजचा टॉप लुजर कोण आहे, टाटा कन्झ्युमर प्रोडक्ट आहे. ओके, त्यानंतर 52 वीक हायला कोण आलेला आहे, भारती एअरटेल आलेला आहे. 52 वीक ला कोण आलेला आहे, लो ला एचयूएल आले, म्हणजे 4 स्टॉक मिळाले. टॉप गेनर मध्ये टाटा स्टील आहे आणि भारती एअरटेल आहे. टॉप लुजर मध्ये टाटा कन्झ्युमर प्रोडक्ट आहे आणि एचयूएल आहे. तर ह्या 4 स्टॉक मध्ये मला आर ब्रेकर्सनी काय बनवायचं आहे, ट्रेड प्लॅन बनवायचा आहे. बरोबर आहे, तर आपण जाऊया आर ब्रेकर्स सेरीने ट्रेड प्लॅन कसा बनवायचा तो पार्ट बघूया. तर स्टॉक सिलेक्शन मी केलेलं आहे. तर इथं बघूया आपण आता. तर स्टॉक सिलेक्शन मध्ये मी 2 स्टॉक सुरुवातीला घेतो. एक घेतो भारती एअरटेल, आणि सेकंड घेऊया 52 वीक लो एचयूएल. तुम्ही घरी करायचंय टाटा स्टील आणि टाटा प्रोडक्ट, टाटा कन्झ्युमर प्रोडक्ट, आपण हे 2 स्टॉक घेऊया, भारती एअरटेल अँड एचयूएल. ओके, तर स्टॉक सिलेक्शन केलं आपण. पुढची स्टेप, स्टॉक सिलेक्शन मनी कंट्रोल मधनं केलं, पुढची स्टेप मला करायची. तर पहिला आपण बघूया भारती एअरटेल. भारती एअरटेल, आता भारती एअरटेलची डे रेंज मला बघायची, कुठली रेंज बघायची, डे रेंज. ओके, आज दिवसभरात सकाळी 9:15 ते 3:30 पर्यंत भारती एअरटेल किती हाय जाऊन आलेला आहे, सेकंड किती लो आलेला आहे, थर्ड कितीला क्लोज झालेला आहे. ओके, हे 3 व्हॅल्यू मिळतील. ते 3 व्हॅल्यू मिळाले की मला काय फाइंड आउट करायचंय, पिवोट फाइंड आउट करायचंय. ओके, पिवोट इट इज पी. पी ची जो फॉर्म्युला हाय प्लस लो प्लस क्लोज डिवायडेड बाय 3. त्यानंतर ना आपल्याकडे आपल्याला फाइंड आउट करायचे आहेत 4 रेजिस्टन्स, R1, R2, R3 अँड R4. ओके, याचे फॉर्म्युला मी तुम्हाला शेअर करतो, S1, S2, S3 अँड S4. ओके, 4 सपोर्ट, 4 रेजिस्टन्स आणि पिवोट फाइंड आउट करायचे, आणि हे तुम्हाला ट्रेडिंग व्ह्यूवर ड्रॉ करायचे. म्हणजे बघा स्टेप बाय स्टेप. फर्स्ट मनी कंट्रोल, सेकंड हे एक्सेल शीट मी तुम्हाला शेअर करणार आहे, ज्याच्यामध्ये हे सगळे फॉर्म्युले ऑर्डर टाकले. तुमचं काम फक्त हाय लो क्लोज व्हॅल्यू पुट करायचे एक्सेल शीट मध्ये, 4 सपोर्ट 4 रेजिस्टन्स येतील. आणि थर्ड, ते 4 सपोर्ट 4 रेजिस्टन्स तुम्हाला कुठे ड्रॉ करायचे, ट्रेडिंग व्ह्यू ऍप मध्ये.
ओके, तर ह्या पद्धतीने आपल्याला ट्रेड प्लॅन हे बनवायचं आहे. मी भारती एअरटेलचं तुम्हाला बनवून देतो. ओके, तुम्ही घरी जाऊन HUL किंवा तुम्ही घरी प्रॅक्टिस करा HUL, त्यानंतर टाटा स्टील, त्यानंतर टाटा कन्झ्युमर प्रोडक्टचा. ओके, तर मी आता तुम्हाला दाखवतो की ही एक्सेल शीट कशी यूज करायची. ओके, मी पुन्हा जातो एक्सेल शीट मध्ये, जी मी तुम्हाला शेअर करणार आहे. आधी बघा एक्सेल शीट. ओके, तर ही एक्सेल शीट आहे. बरोबर, आता इथं मी वर निफ्टी 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 असं काय लिहिलेलं आहे त्याचं काही बघू नका तुम्ही, कारण फॉर्म्युला सगळ्यांसाठी कॉमन आहेत. तुम्हाला फक्त एकच काम करायचं आहे, हायच्या समोर हायची व्हॅल्यू, लोच्या समोर लोची व्हॅल्यू, क्लोजच्या समोर क्लोजची व्हॅल्यू टाकायची आहे. आता ही एक्सेल शीट ओपन होताना बऱ्याच जणांना प्रॉब्लेम येणार आहे. त्यावेळी काय करायचंय की तुमची एक्सेल शीट मी ज्यावेळी शेअर करेन, तुम्ही आधी तुमच्या मोबाईलमध्ये प्ले स्टोअरला जायचंय आणि तुम्हाला आधी एक्सेल हे टाईप करायचंय. हा सिम्बॉल दिसतोय, लक्षात ठेवा हा सिम्बॉल. ही एक्सेल शीट तुम्हाला, हा जो ऍप आहे हा ऍप तुम्हाला ओपन करायचा आहे. ओके, त्यात तुमचा ईमेल ऍड्रेस येईल, लॉग इन येईल, काय असेल ते सगळं करा. आणि पुन्हा मी ज्यावेळी शेअर केलेली असेल एक्सेल शीट, ते एक्सेल शीट ओपन विथ दॅट ऍप, त्या ऍप मधून ओपन करा. ओपन झाला, ओपन झाल्यानंतर ना तुम्हाला काय करायचंय, हाय लो क्लोज ही व्हॅल्यू तुम्हाला इथे वापरायची आहे. बरोबर आहे. आता मी इथे ओपन केलेलं आहे. आपण कोणत्या स्टॉकचा ट्रेड प्लॅन बनवतोय? भारती एअरटेल. मग इथं सर्च करा किंवा मी डायरेक्ट असंही जातोय. बघा मार्केटमध्ये गेलोय. 52 वीक हायला कोण आहे? 52 वीक हायला भारती एअरटेल आहे. बरोबर आहे. आता ह्या भारती एअरटेलवरच मी डायरेक्ट क्लिक करतो. ओके, तर तुम्हाला इथं त्याचा दिसून येतो. आज भारती एअरटेल किती रुपयांनी वाढलेला आहे? 5 रुपये 30 पैशाने. 1225.30 ला तो आज क्लोज झालेला आहे. इथे खाली आल्यानंतर ओव्हरव्ह्यू मध्ये तुम्हाला दिसतं बघा, डे रेंज. एच मीन्स हाय, एल मीन्स लो, अँड ही कोणती प्राइस आहे? क्लोजिंग प्राइस आहे. हाय किती जाऊन आलाय? 1230.55. आता मी तर एंटर करतो हाय समोर. आता माझं एडिट व्हॅल्यू आहे तो वर येतो, तुमच्या इथं खाली येईल. मी ते टाईप करतोय 1230.55. हाय, लो 1215.20, अँड क्लोज 1225.30. ओके, आता इथे एंटर सिम्बॉल येतो बघा, एक क्रॉस येतोय, टिक येतो. बरोबर आहे, त्याच्यावर क्लिक करा. तर मला मिळाले भारती एअरटेलचे उद्यासाठीचे 4 रेजिस्टन्स, 4 सपोर्ट आणि पिवट. आता पहिला रेजिस्टन्स काय आलेला आहे बघा, 1232.16. रेजिस्टन्सला लक्षात ठेवा, तुम्हाला राऊंड अप अप्पर साईडला करायचं आहे. ओके, म्हणजे 1232.16 म्हणजे 1233, 1240, 1248, 1256. पिवट ऍज इट इज 1223. सपोर्टला राऊंड अप लोअर साईडला 1216.81. मी 1216 घेईन. 1208, 1201, 1194. ओके, तर हे 4 रेजिस्टन्स, 4 सपोर्ट आपल्याला मिळाले. सिंपल आहे. एक्सेल शीट मध्ये फक्त तुम्हाला पुट करायचंय हाय लो क्लोज, ऑटोमॅटिक 4 सपोर्ट 4 रेजिस्टन्स येतील. आता पुढची स्टेप काय आहे? हे 4 सपोर्ट 4 रेजिस्टन्स तुम्हाला ट्रेडिंग व्ह्यू मध्ये जाऊन भारती एअरटेलचा चार्ट ओपन करायचंय आणि तिथे प्लॉट करायचंय. ओके, तर आता मी जातोय ट्रेडिंग व्ह्यू ऍप मध्ये. ट्रेडिंग व्ह्यू ऍप मध्ये मी इथे वर प्लस सिम्बॉल आहे तिथे जातोय, सर्च करतोय भारती एअरटेल. भारती एअरटेल बघा, असा असा सिम्बॉल येईल प्लस, त्याला ऍड करा म्हणजे तो ओपन होईल. बॅक जातोय, ऍड झाला सिम्बॉल, क्लिक करतोय, इथे स्क्वेअर येतो, त्याच्यावर क्लिक करतो, चार्ट ओपन झाला. ओके, तर आता इथे माझ्याकडे ऑलरेडी काही इंडिकेटर आहेत, ते मी हाईड करतोय. ओके, टाइम फ्रेम 1 डेचा ठेवतोय. आता मला हे 4 रेजिस्टन्स, पिवोट आणि 4 सपोर्ट हे ड्रॉ करायचे आहेत. ओके, ज्यांना हे वन शॉट समजणार नाही, मी रेकॉर्डिंग अपडेट करेन, बघून बघून तुम्हाला हे ड्रॉ करायला शिकायचं. ओके, तर आता इथे बघा खाली भारती एअरटेल दिसतो, 1 डे दिसतो, प्लस सिम्बॉल दिसतो आणि पेन्सिल दिसते. पेन्सिल वर क्लिक करा, हॉरिझॉन्टल लाईन येईल, हॉरिझॉन्टल लाईनला क्लिक करा, कर्सर येतो असा. त्या कर्सरला थोडा वर करायचा आणि टॅप करायचा. ओके, एक लाईन येते. आता याचा कलर रेड आहे, मला रेजिस्टन्स साठी ग्रीन लाईन पाहिजे, ग्रीन कलरची लाईन पाहिजे. आता त्यासोबत बघा हे ड्रॉइंग टूलबार येतो,
पेन्सिल 2px म्हणजे थिकनेस वाढू शकता. डिलीट ऑप्शन आहे. ओके ओके. तर त्यात मी आता जो पेन्सिलचा कलर सध्या रेड आहे त्याच्यावर क्लिक करतो आणि ग्रीन कलर घेतो. ओके. आता मला व्हॅल्यू काय ठेवायचे? 1233 1233. ओके. आता हा आलेला आहे 1200. इथे एक लाईन सोबत एक स्क्वेअर येतो छोटा. त्याच्यावर तुम्ही जसं माऊसला डबल क्लिक करता तसं याच्यावर डबल क्लिक करा. मग इथं स्टाईल येतं, टेक्स्ट येतं, कोऑर्डिनेट येतं, विजिबिलिटी येते. आपल्याला द्यायचं कोऑर्डिनेट्स. कोऑर्डिनेट्स मध्ये प्राइस 1239.85 दाखवतं. मला 1233 पाहिजे. मी ते एडिट करतोय 1233 आणि इथे ओके करतो. पेन्सिल डिलीट करतो. पुन्हा एकदा आपण जाऊया. हॉरिझॉन्टल लाईन, कर्सर आला, टॅप करतोय, डबल टॅप, 1233. ओके. तर लाईन कुठे जाऊन बसली? 1233. पण त्यासोबत हे ड्रॉइंग टूलबार राहतं. त्यासाठी आपण काय करायचं? जिथे एम्प्टी स्पेस आहे तिथे फक्त असं टॅप करायचं. तिथे लाईन फिक्स झाली. ओके. तर हा झाला आपला पहिला रेजिस्टन्स. उद्या 1233 हा भारतीय टेलचा पहिला रेजिस्टन्स आहे. तो ब्रेक केला तर कुठेपर्यंत जाईल? 1239 आहे. 1240 करायचं. पुन्हा हॉरिझॉन्टल लाईन बघा. आता मी कर्सरला ह्या लाईनच्या वर नेतो आणि टॅप करतोय. कुठे टॅप करा, कारण आपल्याला व्हॅल्यू पुढे ऍड करायचीच आहे. पुन्हा याच्यावर डबल टॅप करतोय. 1240. ओके. सेकंड गेली लाईन 1240. थोडं मी हाईट वाढवतो म्हणजे तुम्हाला दिसायचं. 1240 म्हणजे 1233 जर क्रॉस केला तर प्रोबॅबिलिटी आहे भारतीय एअरटेल कुठेपर्यंत जाईल? 1240. पुन्हा हॉरिझॉन्टल लाईन, कर्सरला वर घेतो, टॅप करतो, डबल टॅप करतोय. 1247 म्हणजे 1248 घेतोय. थर्ड रेजिस्टन्स. ओके. 1248 आणि लास्ट फोर्थ आहे 1256. पुन्हा हॉरिझॉन्टल लाईन, कर्सरला वर घ्या, टॅप करा, डबल टॅप करा. 1256. हे झाले 4 रेजिस्टन्स. ओके. तर आता आहे पिओट 1223. पुन्हा हॉरिझॉन्टल लाईन, मी पिओटचा कलर ब्ल्यू कलरचा घेतो, खाली घेतो, कर्सर टॅप करतो, कलर ब्ल्यू घेतो म्हणजे मला आयडेंटिफाय व्हायला पाहिजे. 1223. आता हा काय आहे? समजा हार ब्रेकर्स नुसार इक्विटीमध्ये तुम्हाला ट्रेड करायचं असेल तर पिवोट कन्सिडर ऍज अ स्टॉप लॉस आपण कन्सिडर करू शकतो. पण मी तुम्हाला आधीच सांगितलेलं आहे, समजा जर 1233 ब्रेक केला तर खाली 2 ते 3 पॉईंट स्टॉप लॉस ठेवा. ओके. जर तुम्हाला मोठा स्टॉप लॉस ठेवायचा असेल तर पिवोट कन्सिडर ऍज अ स्टॉप लॉस. पण कधी लॉस साईडला जेवढ्या लवकर बाहेर पडता येईल तेवढ्या लवकर बाहेर पडा. पुन्हा ब्रेक केला, पुन्हा एंट्री घ्या. पुन्हा खाली आला 1233 आहे, मी माझा स्टॉप लॉस मॅक्स समजा 1233 क्रॉस केला, मी बाय करेन. माझा स्टॉप लॉस 1230 असेल. 3 रुपये खाली. कारण जर तोडतोय आणि पुन्हा खाली होतोय म्हणजे काय? मार्केटचा मूड नाहीये, आपणही त्यात थांबण्यात काही अर्थ नाहीये. बरोबर आहे. जर तो मूड मध्ये असेल तर 1233 ब्रेक केल्या केल्या तो 1240 पर्यंत जायलाच पाहिजे. आणि अशी मोमेंट येते काय? येतेच. ओके. आपल्याला त्याची वाट बघावी लागते. बरोबर आहे. ती कधी येईल? 22 दिवसामध्ये, कधी कधी 3-4 दिवस येईल, 5 दिवस येईल. बरोबर आहे. तोपर्यंत आपण त्याच पद्धतीने स्टॉप लॉसलाच रिस्पेक्ट केलं पाहिजे. तर हा झाला पिवोट नंतर काय? सपोर्ट 1216.81 आहे. मी किती घेणार आहे? 1216. पुन्हा हॉरिझॉन्टल लाईन, कर्सर टॅप करतोय, कलर सपोर्टला मी रेड घेतोय. बरोबर आहे. त्याच्यावर डबल टॅप करतोय. 1216. फर्स्ट सपोर्ट 1216. सेकंड सपोर्ट 1208. हॉरिझॉन्टल लाईन, कर्सर टॅप 1208. सेकंड सपोर्ट 1201. थर्ड सपोर्ट. पुन्हा हॉरिझॉन्टल लाईन, कर्सर खाली घ्या, डबल टॅप करा. 1201. थर्ड सपोर्ट अँड 1194. फोर्थ सपोर्ट. पुन्हा हॉरिझॉन्टल लाईन, कर्सर टॅप करा. 1194. तर हे झाले 4 सपोर्ट. ओके. 4 रेजिस्टन्स, 4 सपोर्ट आणि पिओ. आता हे झाल्यानंतर बघा इथं भारतीय टेल आहे, वन डे प्लस सिम्बॉल आहे. ओके. पेन्सिल आहे. इथे 3 डॉट येतात बघा. याच्यावर क्लिक करायचंय, खाली स्क्रोल करायचंय आणि चार्ट सेव्ह करायचंय. म्हणजे हा आपला उद्याचा ट्रेड प्लॅन तयार झाला भारतीय एअरटेलचा.
जर 1233 क्रॉस केला, प्रोबॅबिलिटी आहे 1240 पर्यंत जाण्याची. जर सेलला म्हणला तर 1216 जर ब्रेक केला तर प्रोबॅबिलिटी आहे 1208 पर्यंत खाली येण्याची. ओके, वर गेला तर तुम्ही इक्विटीमध्ये बाय करणार आहात, खाली पडल्यानंतर तुम्ही इक्विटीमध्ये सेल करणार आहात. अशा पद्धतीने तुम्हाला ट्रेड प्लॅन हे बनवायचं आहे. ओके, तर हे भारती एअरटेलचं बनवलेलं आहे. घरी जाऊन तुम्ही बाकीच्या स्टॉकचं ट्राय करा. ओके, आता ह्याच्या सोबत जर मी गन इंडिकेटर वापरला बघा आता, हा, तर आता इथे बघा, कधी कधी आपण म्हणतो ना की गननी 1200, आता बघा गननी 1215 ब्रेक केलाय, कुठपर्यंत जायला पाहिजे 1270. पण जर तुम्ही आर ब्रेकरशी लेवल लावला तर बघा, उद्या पण तो इथून चालला, ऍक्च्युअल गन नुसार 1270 पर्यंत जायला पाहिजे, पण मध्येच का रिटर्न आला, कारण इथे तुम्हाला आर ब्रेकरचे पण रेजिस्टन्स दिसतील. ओके, म्हणजे या दोघांचं जर कॉम्बिनेशन वापरला तर आणखी तुमची अॅक्युरेसी लेवल वाढेल, आणखी तुम्हाला लक्षात येईल की मी कुठे पोझिशन एक्झिट केली पाहिजे. बरोबर आहे. ऍज पर आर ब्रेकर्स 1270 पर्यंत जाईल. ओके, तुम्ही जर स्विंग ट्रेडिंग करणार असेल तर होल्ड करून ठेवा, 1270 पर्यंत जाईल. आणि 1215च्या खाली जर चालला तर तुम्ही एक्झिट केलं पाहिजे. ओके, स्विंग ट्रेडिंग करायचं असेल तर. पण डे ट्रेडिंग करत असाल तर उद्या बघा, समजा इथे ओपन झाला 1225 ला, ओके, वर गेला 1233 ला, पहिलं रिजेक्शन आहे बघा, इथे प्रॉफिट बुक करा. पण हा जर तोडला तर पुढे 1240 पर्यंत जाईल. हा जर तोडला तर 1248 पर्यंत जाईल, तोडला तर 1256 पर्यंत जाईल, आणि 1256 तोडला तर पुढचा गजचा इंडिकेटर आहे 1270चा. ओके, म्हणजे दोघांचाही कॉम्बिनेशन तुम्ही ते यूज करू शकता. म्हणजे कधी कधी बघा, मार्केट मधून कुठून रिव्हर्स होणार आहे हे तुम्हाला कोण दाखवेल, आर ब्रेकर्सचे रेजिस्टन्स दाखवतील. ओके, तर ह्या दोघांचं कॉम्बिनेशन वापरा, गन अँड आर ब्रेकर्स. हे दररोज डे ट्रेडिंग, हे फक्त मी डे ट्रेडिंग बद्दल बोलतोय. ज्यांना स्विंग करायचं आहे, समजा जर गनचा रेजिस्टन्स ब्रेक केलाय, होल्ड करा. ओके, आणि पुन्हा जर गनचा सपोर्ट ब्रेक केला तर एक्झिट करा. एक तर टार्गेट अचीव होईल 1270 पर्यंत. अदरवाईज समजा तुम्ही आज 1000 क्वांटिटी भारती एअरटेलचे घेतलेला आहात स्विंग साठी, ठेवून टाका, वर जाईल वर जाईल वर जाईल, पण 1215च्या खाली जर आला तर मात्र एक्झिट व्हा. ओके, पण कधी कधी गॅप डाऊन झाला तर मोठा पण लॉस होऊ शकतो. त्यामुळे मी तुम्हाला कधीही सजेस्ट करेन की शक्यतो कॅरी फॉरवर्ड करू नका. बरोबर आहे. सेकंड पार्ट, डे ट्रेडिंग मध्ये जास्त अपेक्षा ठेवू नका. बरोबर आहे. तुमच्या कॅपिटलच्या 2%, 5% रिटर्न मिळाले की एक्झिट व्हा. कारण दररोज मार्केट चालू आहे, दररोज 2, 4, 5% जर कमवत गेला तरी पण तुम्ही चांगल्या पद्धतीने कॅपिटल राईज करू शकता. ओके, तर हे फार इम्पॉर्टंट आहे. आणि कधी कधी मार्केट स्वतःहून रॅली देतं तुम्हाला, तुमच्या अपेक्षा जरी 2-3% असेल तरी तुम्हाला 30-40% भेटून जातात. ओके, तर ती अपॉर्च्युनिटी येते, आणि त्यासाठी दररोजच येईल असं नाही आहे, पण ज्यावेळी येते नक्कीच तुम्हाला पैसा देऊन जाते. बरोबर आहे. तर ह्या पद्धतीने तुम्हाला बाकीच्या स्टॉकचे ट्रेड प्लॅन हे बनवायचे आहेत आणि मला स्क्रीनशॉट पाठवायचे आहेत. ओके, तर आजचा पाठ मी इथे संपवतो. बरोबर आहे. तर उद्या सकाळी लाईव्ह सेशन मध्ये आपण भारती एअरटेलची मुवमेंट बघूया, आणि इक्विटी भारती एअरटेल मध्ये उद्या लाईव्ह सेशन मध्ये इक्विटी बाय पण करूया, किंवा खाली पडला तर इक्विटी सेल पण करूया. म्हणजे हा पार्ट आपण उद्या इम्प्लिमेंट करूया आपल्या लाईव्ह सेशन मध्ये. मी ऍक्च्युअल करेन, पण तुम्ही पेपर ट्रेड मध्ये करायचंय फ्रंट पेज मध्ये. आज मी जसं दाखवलेलं आहे त्या पद्धतीने तुम्ही करायचं आहे. ओके, समजलं आजचं सेशन. तर ह्याची रेकॉर्डिंग मी टाकेन, आणि क्लास हे झाल्यानंतर मी तुम्हाला एक्सेल शीट पण शेअर करेन. तर एक्सेल शीट साठी तो ऍप डाउनलोड करून ठेवा. ऍप डाउनलोड केल्यानंतर तुम्हाला तिथे लॉग इन करायचं आहे, आणि जी काही एक्सेल शीट आहे ती ओपन विथ दॅट ऍप, त्या ऍप मधून ओपन करा, म्हणजे तो तुम्हाला तिथे एडिट करता येईल. ओके, तर आजचं सेशन आपण इथेच थांबूया. पुन्हा उद्या सकाळी लाईव्ह सेशनला सगळेजण जॉईन करा. थँक्यू.